नमस्कार, C24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। आमदार शिवाजी कर्डिले यांच्या प्रयत्नांमधून विविध विकास कामांचा भूमिपूजन समारंभ पालकमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते संपन्न। महामार्गामध्ये जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी शेतकऱ्यांसह अकोले ते सोलापूर लॉंग मार्चचं आयोजन। येवल्यामध्ये शिवसेनेच्या वतीनं इंधन दरवाढीच्या निषेधार्थ तहसील कार्यालयावरती काढण्यात आला धडक मोर्चा। आणि सरकारचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं महापालिका प्रवेशद्वारासमोर बसून आंदोलन। दुर्लक्षित समाविष्ट 11 गावांसाठी एकच आक्रोश। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। राहुरी ते बारागाव नांदूर रस्ता तसेच बारागाव नांदूर ते जांभळी या रस्त्यांचं रुंदीकरण आणि डांबरीकरण करणं, बारागाव नांदूर येथील नवीन गावठाण स्मशानभूमीला तारेचं कुंपण घालणं आणि विंधन विहीर घेणं तसेच बारागाव नांदूर ते कुरणवाडी रस्ता रुंदीकरण, मजबूतीकरण आणि डांबरीकरण करणं या विकास कामांचा भूमिपूजन आणि उद्घाटन सोहळा नुकतेच पालकमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते संपन्न झालाय। आमदार शिवाजी कर्डिले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते। राहुरी ते बारागाव नांदूर या रस्त्यांचं रुंदीकरण आणि डांबरीकरण करणं, बारागाव नांदूर ते जांभळी या रस्त्याचं रुंदीकरण आणि डांबरीकरण करणं, बारागाव नांदूर येथील नवीन गावठाण स्मशानभूमीला तारेचं कुंपण घालणं आणि विंधन विहीर घेणं तसेच बारागाव नांदूर ते कुरणवाडी रस्ता रुंदीकरण, मजबूतीकरण आणि डांबरीकरण करणं या कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन नुकतेच पालकमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते संपन्न झालंय। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार शिवाजीराव कर्डिले होते, तर पालकमंत्री राम शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती। वास्तविक पाहता पाठपुरावा करणं, शासनानं, प्रशासनानं आणि लोकप्रतिनिधींनी त्याला प्रतिसाद देणं याचं प्रतिबिंब आज आपल्याला राहुरी ते बारागाव नांदूर या रस्त्याच्या माध्यमामधून दिसतंय, असं प्रतिपादन पालकमंत्री राम शिंदे यांनी केलंय। आणि भाषण ऐकत असताना सगळ्यांच्यातून एकच चर्चा येत होती आणि मलाही आज सकाळपर्यंत कामाच्या व्यापातून नेमकं कोणत्या कामाचं उद्घाटन करायला निघालोय हे कर्डिले साहेबांना गाडीत बसल्यावरच विचारलं। तर मी म्हटलं निधी कुठला आणलाय? कर्डिले साहेब म्हणले मदत व पुनर्वसन खात्याचा निधी आहे। मला वाटतं एका पत्रात 4,86,35,700 रुपये आणि दुसऱ्या ऑर्डर मध्ये 2,28,36,166 रुपये पुनर्वसनचा निधी। ॲडव्होकेट सुभाष पाटील आहे। पुनर्वसनचा निधी एवढा मोठ्या प्रमाणात कधी आलेला ऐकलं का आपण? जिल्ह्यामध्ये तालुक्याला तर विशेष नाही। आणि कार्यकारी अभियंता सांगतात राज्याचं बजेट 50 कोटी आहे, त्यातले आपल्याला किती आले? 7.5 कोटी आपल्या तालुक्याला आले। म्हणजे जवळपास 20% निधी, राज्याचा 20% निधी आपल्यातच आलाय। त्यामुळे त्यांनी सांगितलं त्याला पैलवानच लागतो, आम्हाला मिळाला नाही राव। पण वास्तविक पाहता पाठपुरावा करणं, शासनाने, प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी त्याला प्रतिसाद देणं, त्याचं प्रतिबिंब आज आपल्याला राहुरी ते बारागाव नांदूर या रस्त्याच्या माध्यमातून दिसतंय। सत्यवान पवार आणि त्यांच्या सगळ्या संघर्ष समितीने संघर्ष केला, या रस्त्याला निधी मिळावा म्हणून सातत्याने प्रयत्न केला। पण तुम्ही झेडपी मधून हा रस्ता बसवल्यामुळे विशेष रस्ता दुरुस्तीच्या अंतर्गत 7 लाख रुपये 30 वर्षापूर्वी मंजूर केले। त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात 6 किलोमीटरच्या रस्त्याला निधी मिळण्याची म्हणजे काय म्हणतात दुर्गामी त्याच्यात शक्यताच नव्हती, लांबवर शक्यताच नव्हती। त्यामुळे अशा पद्धतीनं निधी राज्य सरकारकडे मागितल्याशिवाय त्याला निधी उपलब्ध होऊ शकत नव्हता। आणि आपण किती संघर्ष केला असता
तरी संघर्षाला फळ आलंच नसतं. आणि तुमचं भाषण चालू असताना वकील साहेब म्हणत होते आता लय दिले आता बास. तुमचं भाषण चालू होतं तुम्ही प्रश्न त्यांना विचारला होता. मलाही जरा नावं घेताना अवघडल्यासारखं झालं. काँग्रेसचे अध्यक्ष, माजी अध्यक्ष, हे कारण हे असलं आमच्याकडे नाही ना. सबका साथ सबका विकास. तुम्ही भाग्यवान आहेत का तुझे? काय अडचण नाही. बरोबर आहे ना? तुम्हाला काय वाटलं? मी तर काहीच बोललो नाही. तुम्हाला का असं वाटलं? मी तर अजून काहीच बोललो नाही. सबका साथ सबका विकास झाला का नाही? काय फक्त भाजपचेच लोक रस्त्यावर जाणार, काँग्रेसला बाजूच्या रस्त्यावर जाणार तसं नाही ना. काय तुमच्या मनात जो प्रश्न आला तो माझ्या मनात अजिबात आला नाही. पण तुम्ही तुमच्या मनात आलेला प्रश्न तुम्ही जसाचा तसा आले येणाऱ्या कालखंडात मांडल्याशिवाय राहणार नाही. कारण शेवटी माणसाने जास्त काळ प्रतीक्षा केल्याच्या नंतर आणि त्या प्रतीक्षेला फळ आल्याच्या नंतर शेवट त्या चौकोनी क्षेत्रात मतदान केंद्रात गेल्याच्या नंतर आपल्याला वाटतंच, कारण तुम्ही सांगितलं काहीतरी मध्येच होतं त्या महिलांना तिथून तिथपर्यंत जाऊ शकतात असं लक्षात येतं ना शिक्का मारताना. आता तर बटनच दाबायचे. ती जास्त कळ येऊ नये म्हणून इकडे कळ दाबायची. त्यामुळं शेवटी विकास कामं करत असताना पंतप्रधान मुख्यमंत्री सडक योजनेमधून 60 कोटी आणि जलसंधारण खातं त्यांच्या हातातच आहे. त्यांनी सांगायचं ना आम्ही ऐकायचे. किती वेळ झाले मोरे साहेब, किती वेळ झाले जलसंधारणच्या वेळेस? पहिली ऑर्डर 5.5 कोटीची नदी पुनर्जीवनची, 5.5 की 6 कोटीची? 6 कोटीची. आणि आता नंतरची ऑर्डर किती? ते जलसंधारण खात्याचे एवढे झाले. आणि परत जलयुक्तची तर रेग्युलर बजेट वेगळंच आहे. एकूणच मला यातून हे सांगायचंय की शेवटी राज्यकर्ता हा माणसातला माणूस बसल्याच्या नंतर ग्रामीण भागातले सर्वसामान्य माणसं विकासाचा केंद्रबिंदू मानून आणि त्यांच्या अडीअडचणी समजावून घेत आलेल्या प्रश्नाला न्याय देण्याची भूमिका आपल्याला त्या माध्यमातून पार पाडावी लागते. आणि त्या दृष्टिकोनातून आज खऱ्या अर्थानं एवढ्या मोठ्या कामाचं आपण आज इथे भूमिपूजन शुभारंभ करतोय. काही टेंडर फ्लॅश झाले, ते पलीकडे 33 केवीचं आपल्याला उपकेंद्र देखील सुरू होत आहे. आणि सांगितलं की 72 साली 65ला सर्वे झाला, 72ला हा डॅम झाला. परंतु पुनर्वसनाचे प्रश्न आज तागायत जवळपास आता 50 वर्ष होत आले त्याला, परंतु पुनर्वसनाचे प्रश्न अद्याप देखील सुटले नाहीत. आणि पुनर्वसनाचे प्रश्न आपलं धोरणच आहे. अगोदर भूसंपादन, अगोदर मोबदला द्यायचा आणि जे माणसं पुनर्वसित होतात त्यांना पुनर्वसित करून नंतर धरण बांधायचं, असा आपला इरिगेशनचा नियम आहे. तरी देखील 50 वर्ष या लोकांना विकासापासून दूर ठेवण्याचं पाप केलं आणि म्हणून ते पाप फेडतायत. अशा पद्धतीने विकास होत नसतो. आणि म्हणून लोकांना फक्त या निवडणुकीची त्या निवडणुकीला फक्त घोषणा करायच्या आणि वल्गना द्यायच्या आणि अंमलबजावणी मात्र शून्य करायची आणि फक्त वेगवेगळ्या पद्धतीने राजकारण्याच्या भूमिका अलीकडच्या कालखंडामध्ये राहिल्या नाहीत. पूर्वीच्या कालखंडामध्ये ट्रंकॉल लागायचा, आंतरदेशी जायचं, पत्र जायचं, मनी ऑर्डर जायचं, तोपर्यंत माणसाची कोणाची कोणाला काहीच कळत नव्हतं. आता मात्र हिथं भाषण सुरू आहे, लगेच ऑनलाईन भाषण बी सुरू आहे, मेसेज सुरू आहे, व्हॉट्सअप सुरू आहे, फेसबुक सुरू आहे. त्यामुळे तात्काळ इफेक्ट आहे. हे 21वे शतक आहे, हे डिजिटलायझेशन झालंय. आणि त्यामुळं आपण इथे जरी बसलो तरी अमेरिकेला, लंडनला इथून लगेच कळतंय. आता त्यामुळं घरात बसून राजकारण करायचे दिवस राहिले नाही. सकाळी 6 वाजता कर्डिले साहेब डबा बांधतात आणि इकडं पाथर्डी, राहुरी, नगरला कमी जातात. त्यामुळे त्यांनी सांगितलं 11,000च मिळाले गेले. आता किती मिळाले? आता 50,000 मिळाले. लोकांना काय घेणे? लोकांना वाटतं आपलं ऐकतंय ना, मातीच जा तिकडे. कसं आहे तंटामुक्ती, बरोबर आहे की नाही? लोक आता अभिमानी स्वाभिमानी झालेत. लोकांना वाटतं आपला ऐकतंय, आपला फोन करतोय, मातीच जाते इकडे. आपल्या लग्नाला आहे, आपल्या पाहुण्यारावळ्याची टायमाला आहे, मौतीला आहे, दहाव्याला आहे, कामाला आहे, सगळ्यालाच आहे, अडचणच नाही. त्यामुळं किती लोकांनी आता आपलं वाईट चितलं. लोक म्हणतात कावळ्याच्या शापाने काही होत नाही.
तशाच पद्धतीचं आजकालचं राजकारण होऊन बसलंय. पूर्वीच्या कालखंडामध्ये जर लोकांना म्हटलं की राजकारणात तुमचं राहायला पाठवता का, लोक म्हणतात का आमचंच घर दिसलं काय, नांगूर फिरवायचं काय, असं म्हणायचे का नाही तुमच्या काळात? जुन्या काळात राजकारणाचं नाव घेऊ नका म्हणायचे. आता घरात 3-3, 4-4 पार्ट्या. दरम्यान यावेळी आमदार कर्डिले म्हणाले, मी राजकारणामध्ये कधीही निवडणुकीपुरता विचार करत नाही. माझ्याकडे काम घेऊन येणारा माणूस कोणत्या पार्टीचा आहे, कोणत्या जातीचा आहे किंवा कोणत्या धर्माचा आहे याचा मी कधीच विचार करत नाही. त्या व्यक्तीचं काम पूर्ण करण्याचा मी 100% प्रयत्न करतो, अशी प्रतिक्रिया या प्रसंगी आमदार कर्डिले यांनी व्यक्त केली आहे. 9ला राहुरी नगर पाथडी मतदारसंघामध्ये आमदारकीला उभा ज्यावर राहिलो होतो त्यावेळेला आपल्याला सगळ्यालाच माहिती आहे की आपण राहुरीकरांनी मला मात्र 11,000च्या मताच्या पुढे काही जाऊ दिलं नाही. परंतु सांगायला हरकत नाही का त्यावेळेला मात्र कुठल्याही प्रकारचं राज्यामध्ये देशामध्ये सरकार नव्हतं, सत्ता नव्हती. जे काही शक्य असेल विरोधी आमदार म्हणून राज्य सरकारकडे केंद्र सरकारकडे जे काही प्रयत्न करायचे असतील ते प्रयत्न करण्याचं काम केलं. परंतु 100% आपल्याला माहिती आहे का कुठल्याच प्रकारचं त्याच्यामध्ये आपलं काही समाधान त्याच्यामध्ये होऊ शकलं नाही. परंतु ज्या वेळेला 2014ला निवडणूक जाहीर झाली, घोषित झाली, ज्या निवडणुकीच्या काळामध्ये मी आपल्या राहुरी आणि नगर पाथडी मतदारसंघामध्ये जे जे शब्द दिलेत ते जे शब्द मला असं वाटतं माझ्या माहितीप्रमाणे 90 ते 95% शब्द मी पूर्ण करण्याचा 100% त्याच्यामध्ये प्रयत्न केला. मग तुमचा निळवंड्या धरणाचा प्रश्न असेल, तुमचा सहकारी साखर कारखान्याचा प्रश्न असेल किंवा भांगडा तारिके असणारा स्वतंत्र फिडरचा प्रश्न असेल, असणाऱ्या तालुक्याच्या रस्त्याचे प्रश्न असेल, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल किंवा असणाऱ्या केटीवर भरून देण्याचा प्रश्न असेल, हे जवळजवळ मला वाटतं 2009च्या विधानसभेच्या आमदारकीच्या काळामध्ये मी जे शब्द दिले ते मला असं वाटतं माझ्या माहितीप्रमाणे पूर्ण करण्याचा प्रयत्न 100% त्याच्यामध्ये मी केला. आता जो काही प्रश्नाचा शब्द दिला फक्त मला असं वाटतं त्याच्यामध्ये त्या ठिकाणी तुमचं निळवंडे धरणाचं काम याच्यापेक्षा माझ्या माहितीप्रमाणे कुठलाच प्रश्न शिल्लक राहिला नाही निश्चितपणे त्याच्यामध्ये आपल्याला सांगू इच्छितो. मागच्या महिन्यामध्ये आपल्या इरिगेशन खात्याचे मंत्री गिरीश महाजन बरोबर आम्ही आणि 12,000 विखे पाटलांनी मिटिंग लावली आणि त्यांना सांगितलं का आता निळवंडे धरणाचा पाण्याचा जर प्रश्न आपल्याला शेतकऱ्याचा जर प्रश्न मिटला तर राहुरी तालुक्याचे जवळजवळ 25-30 गावाला कायमस्वरूपी शेतकऱ्याच्या शेतीमध्ये पाणी जाण्याचं काम होणार आहे. त्यावेळेला तुम्हाला सांगायला हरकत नाही का आपल्या जिल्ह्याचे नेते निळवंड्या धरणाचा मधुकरराव पिचडणी अकोला तालुक्यामध्ये कॅनलचं काम थांबून ठेवलंय. ते का ठेवलं, कशामुळे ठेवलं का त्याचं कारण एकच का त्यावेळेला सर्वे झाला, इस्टिमेट झालं, त्याच्या जे काही शेतकऱ्याच्या जमिनी ऍक्विजिशन केल्या त्याला मात्र इरिगेशनच्या माध्यमातून राज्याच्या सरकारच्या माध्यमातून 100% रक्कम दिली आणि आज मात्र त्यांनी म्हणायला सुरुवात केली का आम्ही कुठल्याही प्रकारचा कॅनलने पाणी जाऊ देणार नाही. जर पाईपानी पाणी नेलं तरच आम्ही पाईपानी पाणी देण्याची परवानगी आम्ही अकोला तालुका देऊ. त्याच्यामुळे खरं वास्तविक पाहता ती काम आता आपल्याला रखडलेलं प्रत्यक्ष पाहायला मिळालं. परंतु केंद्रामध्ये असणारे आपल्या ग्रामविकास खात्याच्या मंत्री गडकरी साहेबांनी आतापर्यंत आघाडीचं सरकार राज्यामध्ये होतं, देशामध्ये होतं, परंतु निळवंडेच्या धरणाला मात्र 1 रुपयाचा पैसा मात्र काही आणू शकले नाही. मग तिकडे राधाकृष्ण विखे असतील, बाळासाहेब थोरात असतील, मधुकर पिचड असतील, यांनी मात्र कधी प्रयत्न केला नाही, कुठल्या प्रकारचा राज्याच्या केंद्राचा काही निधी काही उपलब्ध करू शकले नाही. परंतु ज्या दिवशी भारतीय जनता पार्टीचं 2014ला सरकार आलं, सत्ता आली, त्यावेळेला आता कोणी गप्पा मारित असेल, कोणी जरी सांगत असेल का ह्या निळवंडे धरणाला पैसे जे उपलब्ध झाले ते आमच्यामुळे झाले. केवळ देशाचे नेते आणि राज्याचे नेते आपले नितीन गडकरी साहेबांनी तुम्हाला सांगतो का 1,500 कोटी रुपयाची उपलब्धता निर्माण करून दिली आणि आज कामाला सुरुवात करण्याच्या सूचना खरं वास्तविक पाहता देण्याचं काम झालं. मागच्या महिन्यामध्ये आम्ही मंत्रालयामध्ये मीटिंग घेतली, चर्चा केली आणि चर्चेमध्ये सांगितलं का तर विखे पाटलांनी आम्ही स्पष्टपणे सांगितलं का अकोल्याचा निर्णय ज्या दिवशी व्हायचा त्या दिवशी होईल.
परंतु आमचं हे टेल पासून काम सुरू झालं पाहिजे ना अशी भूमिका मांडण्याचं काम मी दोघांनी केलं. त्यावेळेला आपल्याला माहिती का शासनाच्या गाईडलाईन थोड्याफार वेगळ्या असतात. का हेड पासून कधी पण धरणाचं काम सुरू झालं पाहिजे, तेल पर्यंत गेलं पाहिजे अशा गाईडलाईन होत्या. परंतु इरिगेशन मंत्री गिरीश महाजनकडे आपले पालकमंत्र्यांच्या माध्यमातून आम्ही त्याचा पाठपुरावा केला, प्रयत्न केला आणि त्यांनी मागच्या आठवड्यामध्ये सूचना दिली का आपण आता तेल पासून काम सुरू करण्याचे आदेश देण्याचं काम केलं. त्याचं लवकरात लवकर भूमिपूजन करून तुम्हाला सांगतो का तेल पासून एक कामाला सुद्धा सुरुवात करण्याचं काम 100% त्याच्यामध्ये केलं जाईल. म्हणजे मी एकच सांगतो का तुम्हाला जेवढे शब्द मी ज्या 2009ला दिले होते तेवढे 90-95% पूर्ण करण्याचं काम केलंय. साखर कारखान्याच्या बाबतीत जर आपण परिस्थिती जर सांगायची म्हणलं तर मी राहुरी नगर पाथडी मतदारसंघामध्ये 2009ला ज्या वेळेला आमदार झालो त्यावेळेला कारखाना पहिल्याने याच्यामध्ये रामदास पाटलाच्या ताब्यामध्ये होता, सत्ता ताब्यात होती. त्यावेळेला रामदास पाटलाला सांगितलं की मी बँकेमध्ये संचालक हे जी काही कारखान्याला सहकार्य लागेल मदत लागेल ती करण्याचं काम मी केलं आणि जवळजवळ 47 कोटी रुपये त्यावेळेला जिल्हा बँकेकडून तुम्हाला सांगतो का नियम सोडून नियम डावलून मदत करण्याचं काम केलं. याच्यामध्ये उत्तमराव त्याला साक्षीदार येतं आणि त्यावेळेला मला असं वाटतं 2100 रुपयाचा भाव शेतकऱ्याला खरं वास्तविक पाहता देण्याचं काम करता आलं किंवा देता आला. नंतरच्या काळात निवडणूक झाली, निवडणुकीमध्ये सत्तेचे परिवर्तन झालं आणि तनपुराच्या साहेबाच्या ताब्यात ज्यावेळेला मी कारखान्याला त्यांना सुद्धा विनंती केली का तुम्ही एक काम करा, दुसरं कुठलं काम करू नका, तुम्हाला जिल्हा बँकेतून आम्ही पैसे देतो, जी साखर तुमच्याकडे शिल्लक आहे त्याचे विक्री व्यवहार करा आणि जिल्हा बँकेकडे पैसे भरा, तुम्हाला परत आम्ही 90 कोटी रुपये देण्याचं काम आम्ही करतो. परंतु तुम्हाला माहिती आहे का त्यांच्या अट्टाहासापोटी त्यांनी मात्र त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मान्य केलं नाही, ऐकलं नाही. जवळजवळ 90 कोटी रुपयाची शिल्लक साखर तुम्हाला सांगतो का बेकायदेशीर बाहेर विक्री करण्याचं काम केलं आणि बाहेर विक्री केल्यानंतर आपण माहिती का कारखाना NP मध्ये गेला आणि बंद पाडण्याचं खरं वास्तविक पाहता कारखाना बंद पाडण्याचं काम झालं आणि कारखाना बंद पडल्यानंतर 1 वर्षाने तिची निवडणूक झाली. निवडणुकीच्या वेळेला आम्ही भारतीय जनता पार्टीने सगळ्यांनी माघार घेतली आणि त्यांना प्रत्येक जणांना दोन्ही पॅनलवाल्याला मी स्पष्ट सूचना दिली. मी तर सांगितलं होतं की ही बिनविरोध करू, परंतु कोणी काय थांबायला तयार नव्हतं. आणि निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला सांगतो का ज्याच्या हातात सत्ता येईल त्याला मी आपल्याला तुमच्या जिल्हा बँकेतून राज्य आणि केंद्र सरकारकडून मदत करू आणि तो शब्द दिला आणि आज विखे पाटलाच्या ताब्यामध्ये ज्यावेळेला कारखाना ताब्यात गेला जिल्हा बँकेमध्ये मी सगळी प्रतिष्ठापनाला लावली. NP मध्ये कारखान्याने गेलेला तुम्हाला सांगतो का पैसे मिळून हप्ते पाडून दिले. त्याच्यामुळे आज प्रत्यक्ष खरं वास्तविक पाहता कारखाना चालू होण्याचं काम निश्चितपणे त्याच्यामध्ये घडलंय. आता सांगायचं जर म्हणलं तर मी 25 वर्षाचा आमदार आहे आणि शिंदे साहेब सुद्धा आता 10 वर्षापासून विधानसभेचे आमदार आहेत. त्यांनी स्वतः सुद्धा मागच्या वेळेला पाहिलं की विरोधी पक्षामध्ये असल्यानंतर काय घडतं. आम्ही खोटं बोलत नाही, कधी त्या ठिकाणी विरोधी पार्टीवर कुठल्या प्रकारचा सरकारवर आरोप करीत नाही, परंतु 1-2 लाख रुपये 4-4 लाख रुपये जर कदाचित आम्हाला जर मिळवायचे जर म्हणलं तर 10 वेळाला तुम्हाला सांगतो का त्या मंत्र्याच्या दार झिजवायला लागायचं काम आम्हाला करावं लागायचं. आणि ते मंत्री तुम्हाला सांगतो का काँग्रेसचे राष्ट्रवादीचे एवढे मंत्री मस्तावलेले होते. आम्ही जर त्यांच्या पुढे पत्र दिलं तर ते वर सुद्धा पाहत नव्हते. कोण आमदार आहे कोणत्या आमदाराचं लेटर पॅड याच्याकडे कधी पाहिलं नाही. आणि 10 लाखासाठी 20 लाखासाठी आम्हाला चक्रा मारावं लागल्या, परंतु कधी कुठल्या प्रकारचं त्याच्यामध्ये त्या ठिकाणी काम केलं नाही. परंतु आज मी जाहीरपणे स्पष्टपणे आपल्याला सांगू इच्छितो 2014ला ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीचं राज्यामध्ये सरकार ज्या दिवशी आलं त्या दिवसापासून सांगायचं जर म्हणलं तर कालच आपण मुख्यमंत्री सडक योजनेतून पंकजाताईच्या हस्ते आणि शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम ठेवला होता. त्यावर राहुरी नगर पाथडी मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री सडक योजनेसाठी जवळजवळ 60 कोटी रुपयाचा निधी तुम्हाला सांगतो का राज्य सरकारकडून प्राप्त होण्याचं काम केवळ राज्याच्या मुख्यमंत्र्याकडून मिळण्याचं काम खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये त्या ठिकाणी झालं.
यावेळी सुभाषराव पाटील, रावसाहेब चाचा तनपुरे, देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम, बारागाव नांदूरच्या सरपंच सुरेखाताई देशमुख, शिवाजीराव पवार, नानासाहेब गागरे, सुरसिंगराव पवार, सुभाषराव गायकवाड, शिवाजीराव गाडे, योगेशजी देशमुख, प्रभाकर गाडे, राहुरी नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते दादासाहेब सोनोने, शहाजी ठाकूर जाधव, राहुरीचे तहसीलदार अनिल दौंडे, कार्यकारी अभियंता मोरे, खेडेकर, आंधळे, बुधवंत आदी मान्यवर आणि परिसरामध्ये नागरिक मोठ्या संख्येने इथे उपस्थित होते। यावेळी शिवाजीराव कर्डिले, सुभाष पाटील साहेब, सत्यजित कदम आदींची भाषणे झाली आहेत। पण त्यावेळेला जिल्ह्याच्या इतिहासामध्ये पहिल्या वेळेला विशेष दुरुस्तीमधून 6 किलोमीटर रस्ता आपण एकाच वेळेला हा मंजूर करून आणला। खरं म्हणजे हे माझ्यापेक्षा त्यावेळेला जे कार्यकारी अभियंता होते, जयकुमार शहा नाव होतं त्यांना आपण धन्यवाद दिले पाहिजे। यांच्या आग्रहावरून मी त्यांना ज्यावेळेला प्रोग्राम तयार करीत होते त्यावेळेला सांगितलं की आमचा तो बारागाव नांदूरचा रस्ता आहे, तेवढा रस्ता करायचा आहे, आपल्याला काय करावं लागेल। ते म्हणजे आपल्याला तो साहेब 1 किलोमीटरपेक्षा ग्रँड फार कमी असते, आपल्याला करायचं असलं तर मी प्रपोजल करतो, आपण मुंबईला पाठवते आणि तिकडून मंजुरी जर तुम्हाला आणता आली तर आण। म्हणून हे प्रपोजल आपण त्यावेळेला सचिवालयात पाठवलं। अशोक पाटील त्यावेळेला राज्यमंत्री होते, बांधकाम खात्याचे आमचे मित्र होते, आणि त्यांना मी सांगितलं की हे असं असं आहे, हा माझी आमदारांच्या गावचा रस्ता आहे, फार चांगलं गाव आहे, आदर्श गाव आहे। तेव्हा त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आणि हे रस्त्याचं काम एकाच याच्यामध्ये त्यावेळेला झालं। आता 4 कोटी आणि 20 लाख रुपये याला मंजूर झाले। त्यावेळेला किती रुपये मंजूर झाले होते? 7 लाख रुपये नामदार साहेब, 7 लाख 7 लाखात 6 किलोमीटर रस्ता विशेष दुरुस्ती झाला। आज आता हा नवीन रस्ता व्हायचा आहे। मगाशी मी आलो तर मला कल्पनाच नाही की मी नांदूरला चाललोय म्हणून। भूमिपूजनाच्या आधीच रस्ता साफ झाला, छान झाला, रुंद झाला। आणि अशा प्रकारे खरं म्हणजे आपण एक दुसरे धन्यवाद यांना दिले पाहिजे की तो रस्ता ज्यांनी केला त्यांना धन्यवाद दिले पाहिजे, मला देऊ नका। 1987 पासून ते आतापर्यंत गेली 4-5 वर्ष बिघडलाय रस्ता, पण साधारणतः 20-25 वर्ष हा रस्ता चांगला राहिला। या रस्त्याचा कॉन्ट्रॅक्टर होता आमचा मित्रच मुगली आबा, अमोल कन्स्ट्रक्शन्स देवळाली, त्यांना मी धन्यवाद देतो की अत्यंत चांगलं काम त्यांनी या रस्त्याचं केलं। आता हे कोणी काम घेतले मला माहीत नाही, पण तुम्हाला सुद्धा धन्यवाद देण्याची आम्हाला संधी द्या अशी या निमित्तानं मी कॉन्ट्रॅक्टरला विनंती करतो। मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी। अकोले इथे 4 ऑक्टोबर रोजी अगस्ती मंगल कार्यालयामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीमध्ये भव्य महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी ताईंनी महिलांना मार्गदर्शन केलंय, तर अकोले कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत। अनेक मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होते। अकोले येथे गुरुवारी 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता अगस्ती मंगल कार्यालयामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भव्य महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री मधुकरराव पिचडे होते। यावेळी आमदार वैभवराव पिचड, महिला जिल्हाध्यक्ष मंजुषा गुंड, जिल्हा सह बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, राजूरचे आदर्श सरपंच सौ हेमलता पिचड हे उपस्थित होते। महिलांना सबलीकरण आणि सक्षमीकरण करण्यासाठी महिलांना आरक्षण दिलंय, त्यामुळे आज महिला सर्व क्षेत्रामध्ये आपलं कार्यकर्तृत्व सिद्ध करतायत। असं असलं तरी विद्यार्थिनींची सुरक्षितता, शैक्षणिक प्रश्न, मुलींची छेडछाड आणि इतर प्रश्न भेडसावत आहेत, असं मत खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी व्यक्त केलंय। यावेळी ताईंनी अकोले कॉलेजमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली आहेत आणि विद्यार्थ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारल्यात। तसेच तालुक्यामधील आणि शहरामधील व्यापारी, डॉक्टर, इंजिनियर, प्रतिष्ठित नागरिक यांचे प्रश्न जाणून घेत माहेश्वरी मंगल कार्यालयामध्ये त्यांच्याशी संवाद साधलाय। महिलांसाठी आयोजित केलेल्या भव्य महिला मेळाव्यामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी महिलांना मार्गदर्शन केलंय। या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री मधुकरराव पिचडे होते,
तर व्यासपीठावरती आमदार वैभवराव पिचड, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम पाटील गायकर, अर्थ बांधकाम समितीचे सभापती कैलासराव वाकचौरे, ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले, तालुकाध्यक्ष गिरिजाजी जाधव, सरचिटणीस यशवंत आभाळे, मिनीनाथ पांडे, शंभू नेहे, विजय पवार, राहुल देशमुख यांच्यासह पक्षाचे सर्व नेते आणि कार्यकर्ते इथे मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्या परवानगीचा असेल, माझा या टेक्नॉलॉजीला विरोध नाही, पण ज्येष्ठ नागरिक आणि कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना हा सातत्याने माझ्या स्वतःच्या लोकसभा मतदारसंघात माझ्याकडे महिला येतात की महिला काही आम्ही काही केलंय पण आम्हाला अन्नधान्य मिळत नाही. त्यामुळे या गोष्टीचा विचार सरकारने केला पाहिजे. बुलढाण्याची गोष्ट तुम्हाला सांगत होते, बुलढाण्याला एक ग्रस्त त्याचं हे मॅच नाही झालं, अंगठा, त्याला अन्न मिळालं नाही, तो भूक भरली, त्याचा मृत्यू झाला. काय चूक त्याची मला सांगा. त्याची एवढी चूक होती, हे सरकारचं चुकीचं धोरण की अंगठा मॅच नाही झाला. अरे आपल्या घरात कोणी माणूस असताना मला नेहमी अंगावर काटा येतो ही गोष्ट सांगताना, किती दुष्काळाची परिस्थिती असली. सचिन खरात, सी24 तास, अकोले. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा सी24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपलं स्वागत. विजापूर गुहागर महामार्गामध्ये जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळावा यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं शेतकऱ्यांसह अंकली ते सोलापूर या मार्गावरती लॉंग मार्च काढण्यात आला आणि 6 तारखेपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या घराला घेराव घालू असा इशारा यावेळी देण्यात आला. विजापूर गुहागर महामार्गामध्ये जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला मिळावा आणि 20 वर्ष शेतकऱ्यांना टोलमुक्ती मिळावी अशी मागणी करत अखिल भारतीय किसान सभेनं अंकली ते सोलापूर या मार्गावरती लॉंग मार्च काढत सरकारला 6 तारखेपर्यंतचा इशारा दिलाय. किसान सभेचे नेते अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली अंकलीपासून सोलापूरकडे शेतकऱ्यांचा जथ्था रवाना झालाय. यामध्ये शेतकरी पायी चालत जाऊन शेतकऱ्यांच्या मागण्या सोलापूरला सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्यासमोर मांडणार आहेत. त्यामुळे गुहागर, विजापूर आणि रत्नागिरी, नागपूर या मार्गावरती जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना सरकारनं तातडीनं नुकसान भरपाई द्यावी आणि शेतकऱ्यांना टोलमाफी करावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्यात. 6 तारखेपर्यंत या मागण्या मान्य न झाल्यास 6 तारखेला सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या घराला घेराव घालण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय. आज सकाळपासून रत्नागिरी नागपूर हायवे आणि विजापूर गुहागर हायवे याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत त्यांना रास्त भाव दिला पाहिजे आणि जमीन ज्या शेतकऱ्यांची जाते त्या गावाला टोलपासून मुक्ती दिली पाहिजे या प्रमुख मागण्यांसाठी किसान सभेच्या वतीनं जबरदस्त जथ्याची सुरुवात आज सांगलीपासून झाली. 3 दिवस हा जथ्था चालणार आहे आणि 6 तारखेला हजारोच्या संख्येने शेतकरी या सगळ्या प्रश्नांसाठी सोलापूर या ठिकाणी जमणार आहेत. सोलापूरच्या ठिकाणचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या घरावर 6 तारखेला मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या सगळ्या शेतकऱ्यांना रास्त दराने मोबदला आणि त्याचबरोबर या सगळ्या गावांना त्या टोलच्या संदर्भामध्ये 40 वर्षासाठी मुक्ती अशा प्रकारच्या मागण्यांसाठी हा मोर्चा निघणार आहे. सरकारला आम्ही आवाहन करतोय की त्यांनी अधिक अंत पाहू नये. सरकारच्या पुनर्वसनाच्या कायद्याप्रमाणे 2013च्या कायद्याप्रमाणे अंमलबजावणी व्हावी आणि शेतकऱ्याला रास्त दाम मिळावं, टोलपासून मुक्ती मिळावी यासाठी त्यांनी कारवाई करावी. ती जर केली नाही तर 6 तारखेला मात्र सुभाष देशमुखांच्या घरावर आम्ही गेल्याशिवाय राहणार नाही आणि प्रचंड रणसंग्राम किसान सभेच्या वतीनं या मागण्यांसाठी सोलापूरमध्ये आम्ही केल्याशिवाय मागे हटणार नाही. वृत्तसंकलन विभाग, सी24 तास, सांगली. पुण्यामधील कालवाफूट दुर्घटनेनं अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत. महापालिकेच्या वतीनं त्यांना मदत देखील सुरू आहे. दरम्यान सामाजिक कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीचे नेते शिवाजी गदादे पाटील यांनी त्वरित प्रभावित भागामधील नागरिकांना मदत मिळावी यासाठी सातत्यानं आजपर्यंत मदत सुरू ठेवली आहे. तसेच या घटनेसाठी जबाबदार खऱ्या उंदीर आणि घुशींचा शोध घेण्याचं आवाहन प्रशासनाला केलंय.
खडकवासला कॅनॉल दुर्घटनेमुळे प्रभावित झालेल्या नागरिकांना महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहकार्यानं मदतीचा हात पुढे करण्यात आला। दरम्यान सामाजिक कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीचे नेते शिवाजी गदादे पाटील यांनी त्या भागामधील नागरिकांना त्वरित मदत मिळावी म्हणून प्रयत्न सुरू केलेत। ते या भागाची रोज पाहणी करतात। त्यांनी या कॅनॉल दुर्घटनेचं खापर प्रशासनावरती फोडलंय। खऱ्या घुशी कोण आहेत याचा शोध घेण्याचं आवाहन देखील त्यांनी केलंय। पुण्यामधील कालवा फूट दुर्घटनेनं अनेकांचे संसार रस्त्यावर आले आहेत। अनेक नेत्यांनी आणि प्रशासनानं यावरती कारणं दिली आहेत, पण या भागामधील सामाजिक कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीचे नेते शिवाजी गदादे पाटील यांनी या भागामधील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आजपर्यंत प्रयत्न सुरूच ठेवलेत। कालवा कोणत्या कारणांनी फुटला याविषयी त्यांनी सूचक विधान देखील केलंय। आता समजा अधिकारी वर्ग जे संबोधलं जातं बाबा उंदीर घुशी आणि खेकड्यांमुळे झालंय, तर आमच्या झोपडपट्टीत साधारण 5-6 दिवस झालं प्रसंग घडल्यापासून झोपडपट्टीतले नागरिक झोपले नाहीत की बाबा हे उंदीर घुशी आणि खेकडा म्हणजे काय एवढा मोठा काय प्रकार आहे की जेणेकरून हा कॅनल फोडू शकतो। तर त्याच्यावर आमच्या काही तर्क लोकांनी असा विषय काढला की बाबा यांचं कोडवर्क असू शकतं, की काय कोडवर्क असू शकतं की बाबा केबल आहेत, त्या केबलला उंदीर म्हणू शकतो आपण। आता मोठी केबल आहे त्याला घुस म्हणू शकतो। खेकडा म्हणजे काय तर एक मागच्या 1 वर्ष 1.5 वर्षापूर्वी कोया कंपनीने खडकवासला ते लष्कर पाणी पुरवठ्याचं काम घेतलंय। काम घेण्याबद्दल आमचा आक्षेप नाही आहे, पण ज्या वेळेला इथं अतिक्रमणचा विळखा होता इथल्या सर्व सभासदांनी मदतीच्या दृष्टीने तो अतिक्रमणचा विळखा आम्ही लोकांना निवारा दिला आणि दिल्यानंतर हे कोया कंपनीचं थोडक्यात खडकवासला ते लष्कर पाणी पुरवठ्याचं काम चालू झालं। त्यावेळेला पाटबंधारे आणि पुणे महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे हे प्रकल्पाचं लक्ष देऊन काम करायला पाहिलं होतं। तर पण ही घटना घडल्यानंतर आमच्या पुणेकर आणि आमच्या झोपडपट्टीधारकांचं त्यांनी खिल्ली उडवल्यागत उंदीर घुशी आणि खेकड्यांचं संबोधलं गेलं। तर खरा उंदीर म्हणजे कोण आहेत तर हे केबलवाले आहेत आणि खरा खेकडा म्हणजे कोणतं कोया कंपनी। तुम्ही आज बघू शकता प्रत्यक्षात त्यांनी पेपरलाही बातमी दिली होती की साधारण ही सीमा स्पीडने बांधायचं काम चालू आहे, पण हेच ज्ञान माझ्या किंवा आमच्या पाटबंधारे खाता PMCला जर सुचलं असतं त्यावेळेला तर ही वाल त्यावेळेला बांधायला हवी होती किंवा पलीकडची वाल बांधायला हवी होती, ती बांधली नाही, फक्त भराव केला आणि तो भराव हळूहळू पद्धतीत केबल ह्या पाईपमुळे डिसूळ झाला आणि त्याच्यातनं फुल प्रेशरमध्ये ज्या वेळेला पाणी आलं त्यावेळेला ही घटना घडलेली आहे। पण हे उंदीर खेकडा हे पुणेकर नागरिक आणि आमच्या झोपडपट्टीधारकांना हे दाखवण्याचं आहे, खरं कारण वेगळं आहे। संबंधित कोर्टाने आम्ही गेलेलो आहोत, संबंधित कोर्ट किंवा अन्य काय आम्हाला संस्था मदत करतील त्यांनी याबाबत मदत करून आम्हा झोपडीधारक आणि पुणेकरांचं शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालंय त्याला न्याय मिळवून द्यावा ही एवढीच अपेक्षा। नेमकी गरज निवाऱ्याची आहे। अन्न पाणी भरपूर प्रमाणात संस्था आमच्या इथले स्थानिक नगरसेवक किंवा स्थानिक सभासद सगळे कार्यकर्ते मंडळी मदत करतात, जेवणाची व्यवस्था होतीये। पण आमचं खरं जे काही 100-125 लोक पूर्णपणे बाधित झाले जेणेकरून ते पाण्याच्या लाटात घरं वाहून गेले, तो उमरा राहिलाय। तर त्या लोकांना आज 8 दिवस होत आले तरी शासनाने कुठल्याही पद्धतीत निवारा दिलेला नाही। निवारा दिलाय शाळेत, पण आज माझा मुलगा आहे परीक्षा चालू आहे, शाळेत जायला पाहिजे, शाळेत म्हणजे त्यांनी शिकायला हवी की असं 5-6 दिवस झालं समजा झालेत पण चालू व्हायला पाहिजे, पण त्यांना आज राहण्यालाच घर नाही आहे, शाळेत झोपावं हे नाही आहे। 8 दिवसात तुम्ही सुद्धा काहीच निवाऱ्याकरता हालचाली केल्या नाहीत। आपलं शासन आणि SRA यांच्या माध्यमातून फक्त हा तू मै चालू आहे। तर माझी शासनाला पुणे महानगरपालिकेला रिक्वेस्ट आहे की पूर्णपणे बाधित जी लोक झाले त्यांना अर्जंटमध्ये निवाऱ्याची व्यवस्था करावं। संस्था पूर्णपणे मदत करतायत, त्याबद्दल सर्व संस्था किंवा महसूल PMC अधिकारी यांनी जे काय सर्वे केला त्या सर्वे माध्यमातून मदत झाली, त्याबद्दल सर्वांचे आम्ही आभार मानतो। अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे। कोपरगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवरती आणि मुख्यमंत्र्यांवरती घणाघाती टीका केली आहे। अनेक मान्यवरांची इथे उपस्थिती होती। मी मुख्यमंत्र्यांच्या जागी असते तर तात्काळ आमदार राम कदम यांचा राजीनामा घेतला असता, असं वक्तव्य राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपचे आमदार राम कदम यांच्या विरोधामध्ये केलंय।
कोपरगाव तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या वतीनं घेण्यात आलेल्या महिला मेळाव्यामध्ये त्या बोलत होत्या। यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी कारखान्याचे चेअरमन, युवा नेते आशुतोष काळे, प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ पुष्पाताई काळे, जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ चैतालीताई काळे, नगरसेवक संदीप वरपे आदी मान्यवरांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि महिला मोठ्या संख्येनं इथे उपस्थित होत्या। दुर्दैव आहे एका गोष्टीचं वाटतं की एक जबाबदार व्यक्ती जर मुलींना उचलून न्यायची भाषा करत असेल तर हा महाराष्ट्र चाललाय तरी कुठे? आणि त्याच्या पुढे जाऊन मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना, त्यांना खूप सोशल मीडियाचे हौस आहे, ट्विटर, फेसबुक, त्यांना ओपन ट्विटर आणि फेसबुकवर पत्र दिलं की माननीय मुख्यमंत्री, एक आमदार मुलींना उचलून न्यायची भाषा करताय, त्याच्यावर काहीतरी तुम्ही बोला। तुम्ही जर गप्पा बसला तर लोकांना काय वाटेल की ह्याचा अर्थ माननीय मुख्यमंत्र्यांनी, मुख्यमंत्री का म्हणते? कारण का माननीय मुख्यमंत्रीच या राज्याचे गृहमंत्री आहेत। सगळी पोलिसांची यंत्रणा ह्याच गृहमंत्र्यांच्या अंडर येते आणि जर ही गुंडागर्दी तुमच्याच पक्षातला माणूस करत असेल आणि तुम्ही जर गप्पा बसला तर बाकी गुंड्यांनी काय समजायचं की मुख्यमंत्र्यांना मुलींना उचलणं चालतंय, तसा अर्थ होतो की नाही? मी तुम्हाला सांगते, मी या राज्याची गृहमंत्री असते आणि हा जर मंत्री हा जर आमदार माझ्या पक्षाचा असता तर मी त्याला सांगितलं असतं राजीनामा द्या, सत्ता गेली तरी चालेल पण महिलांची सुरक्षितता। सगळ्या गोष्टी काय सत्तेच अधिकाराच्या नसतात। सत्ता ही कशासाठी असते? सत्ता ही सर्वसामान्य माणसाला अधिकार देण्यासाठी असते, त्यांची सेवा करण्याची असते। बस कोणी काही म्हणत नाही, मला सत्तेची मस्ती म्हणतात। त्यांना इतकी सत्तेची मस्ती चढली आहे की त्यांना काही उचलावं। त्या दिवशी त्यांना सांगितलं होतं की आज नंतर या भाजपचा एकही किंवा कुठलाही आमदार आणि पदाधिकारी कुठल्याही महाराष्ट्रातल्या लेखीबद्दल एक जरी चुकीचं वक्तव्य काढलं तर गाठ्या सुप्रिया सुळेची लाटणं घेऊन नाही ना त्याच्या घरी बाकी काय आपल्याला त्याला पुरुषाचा त्रास द्यायची गरज नाही, आपण धमक्यावर बोलू। 17 वर्षाची मुलीने मला प्रश्न विचारला, मी सत्तेतून उतरून सत्य कधी बोलणार? तुम्ही विचार करा की मी 17 वर्षाची मुलगी विचारत होती भाजपच्या सरकारला की तुम्ही सत्तेमध्ये आहात, ठीक आहे, पण सत्तेत असताना तुम्ही सत्य कधी बोलणार, खरं कधी बोलणार? तिथं माझे ज्येष्ठ बंधू कैलासवासी आर पाटलांची आठवण येते। ह्या राज्यामध्ये सगळ्यात मोठी आणि हा लाडका शब्द मुख्यमंत्र्यांचा आहे, पारदर्शक। आम्ही पारदर्शक कामच करत होतो, त्याच्यामुळे आम्हाला म्हणायचीच गरज नव्हती। हे मुख्यमंत्र्यांना सारखं म्हणावं लागतं की पारदर्शक कारभार, पारदर्शक कारभार। पण ह्या राज्यामध्ये सगळ्यात मोठी पोलीस भरती जर कुठल्या काळात झाली असेल तर ती कैलासवासी आर पाटलांच्या काळात झाली आणि त्या काळाच्या सगळ्या मुलींना नोकऱ्या मिळाल्या, बरोबर आहे? तर परीक्षा घ्या, काय म्हणायचं ना, आम्ही असा निर्णय घेतला की प्रत्येक राज्याने आता निर्णय घ्यावा, परीक्षा घ्यायची का नाही, मुलं नापास करायची नाही। पण आता तुमच्या सगळ्यांचं एकूण मत असं दिसतंय की परीक्षा घेतली, एखादा जर 3री 4थीत नापास झालं तरी काही नाही, 9वीत शाळा सोडण्यापेक्षा 2री 3रीत नापास झालेलं चांगलं। आता हेच तर निर्णय आम्ही दिल्लीत घेतले। कोपरगाव तालुक्याचा विकास थांबला असून या तालुक्याला 10 वर्ष मागं नेण्याचं काम लोकप्रतिनिधींनी केलं आहे, असं यावेळी युवा नेते आशुतोष काळे म्हणाले। दरम्यान यावेळी मोठ्या संख्येनं महिला, विद्यार्थिनी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी इथे उपस्थित होते। विधानसभा गाठून आज 4 वर्ष पूर्ण झाले, पण सांगण्याला पण अतिशय दुर्दैव वाटते, कोपरगाव तालुक्याचा विकास त्या ठिकाणी थांबलेला। या तालुक्याला 10 वर्ष मागे नेण्याचं काम त्या ठिकाणी प्रतिनिधी केलं आणि म्हणून जे काही कामं माजी आमदार अशोकरावजी काळे साहेब यांच्या काळामध्ये झाले ते विरोधी पक्षाचे आमदार होते, पण विरोधी पक्षाचे आमदार असताना पवार साहेब असतील, अजितदादा असतील, पवार कुटुंबीय असेल आणि आमचा काळे परिवार आहे यांचे जिव्हाळ्याचे संबंध असल्यामुळे जे सहकार्य पवार साहेबांनी आणि अजितदादांनी केलं त्याच्यामुळे 10 वर्षाच्या काळामध्ये आदरणीय अशोकदादांनी तालुक्याच्या विकासामध्ये, तालुक्याच्या इतिहासामध्ये एवढी विकास कामं केली की अद्यापर्यंत झाली आणि म्हणून आजचा जो काय काळ आहे
आताचे जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्या सातत्याने मी महिला असल्याचं लढणार त्या ठिकाणी घालतात आणि तालुक्यामधल्या सर्व जनतेला त्या ठिकाणी लढायला लावतात. योगेश डोके, C24 तास, कोपरगाव. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. येवल्यामध्ये शिवसेनेच्या वतीनं पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या निषेधार्थ तहसील कार्यालयावरती धडक मोर्चा काढण्यात आला. बैलगाड्या घेऊन मोटरसायकली ढकलत तहसीलच्या समोर चुलीवरती भाकरी थापून सरकारचा निषेध करण्यात आला. येवल्यामध्ये इंधन दरवाढीच्या निषेधार्थ सांगलीच्या वतीनं तहसील कार्यालयावरती धडक मोर्चा काढण्यात आला. बैलगाडी, मोटरसायकल ढकलत आणि कार्यालयाच्या समोर चुलीवरती भाकरी थापत धडक मोर्चा काढण्यात आलाय. सरकारनं इंधनाचे दर 5 रुपयांनी कमी केलेत आणि सर्वसामान्य जनतेच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलंय. त्याचा निषेध करत हा धडक मोर्चा काढण्यात आलाय. विधान परिषद आमदार नरेंद्र दराडे हे बैलगाडी घेऊन मोर्चामध्ये सहभागी झाले होते. तर महिला आघाडीच्या वतीनं भाजप सरकारचा चुलीवरती भाकरी थापत हेच का अच्छे दिन असं म्हणत निषेध नोंदवण्यात आलाय. मोर्चामध्ये विधान परिषद आमदार नरेंद्र दराडे, संभाजी पवार, उपसभापती रूपचंद भागवत, भास्कर कोंढरे, राजेंद्र लोणारी, रतन बोरनारे, प्रमोद तक्ते, उपनगराध्यक्ष सूरज पटनी, कुणाल दराडे, दिनेश आव्हाड, महेश सरोदे, नगरसेविका सरोजिनी वखारे, महिला आघाडीच्या साधना घोरपडे आदींसह असंख्य शिवसैनिक यामध्ये सहभागी झाले होते. आज येवला लासलगाव विधानसभा शिवसेनेच्या वतीनं आज पेट्रोल दरवाढा असेल, आज गॅस दरवाढा असेल किंवा शेतकरी हा हवालदिल झालेला आहे, तरी या शासनाने कुठली याची दखल न घेतल्या कारणाने आज महाराष्ट्र आणि भारतभर या ज्या काही समस्या उद्भवलेल्या आहेत, तर या मार्गदर्शनाखाली आम्हाला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे, आदित्यसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज येवला लासलगाव विधानसभेच्या वतीनं आज येवला तहसील कार्यालयावरती धडक मोर्चा हजारोच्या संख्येने आम्ही शिवसैनिक करत आहोत. तर याची दखल शासनाने घ्यावी एवढी विनंती. जय महाराष्ट्र. निषार्थ आम्ही महिला आघाडीच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या विरोधात इथे चुलीवर तहसीलवर भाकरी केलेल्या आहे. या गॅस सिलेंडरचे भाव वाढलेले आहे, पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेले आहे. याला कंटाळून शेवटी आम्हाला चुलीवर भाकरी करावं लागल्या आणि सामान्य माणसांनी काय करायचं, याच्या आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे सामान्य माणसावरती. पाऊस पाणी नाही, शासनाने दुष्काळ जाहीर करावा. प्रशांत कलंके, C24 तास, येवला. नेवासा येथील तहसील कार्यालयाच्या समोर पांढरे पूल MIDC मधील जमीन दिलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नेवासा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं 5 ऑक्टोबर रोजी नेवासा पंचायत समिती समोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय. या आंदोलनाचं नेतृत्व संजय सुखदान यांनी केलंय. नेवासा तालुक्यातील पांढरे पूल MIDC मधील शेत जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नेवासा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं शुक्रवारी 5 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता नेवासा येथील पंचायत समितीच्या समोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. पांढरी पूल MIDC मधील जमीन गेलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे काँग्रेस उभी आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही आत्मदहन करण्याची तयारी देखील ठेवू, मागे हटणार नाही असा निर्धार या प्रसंगी संजय सुखदान यांनी केलाय. दरम्यान शासनानं दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी त्यांनी बोलताना दिला. नेवासा येथील तहसील कार्यालयाच्या समोर पांढरी पूल येथील शेतकरी उपोषणाला बसले होते. त्यांना पाठिंबा म्हणून रास्ता रोको काँग्रेस कमिटीच्या वतीनं करण्यात आला होता. संजय सुखदान यांनी रास्ता रोकोचं नेतृत्व केलंय. पांढरी पूल येथील प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना बरोबर घेऊन रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा तहसीलदार यांना निवेदनाद्वारे देण्यात आला होता. या रास्ता रोकोच्या प्रसंगी काँग्रेस अल्पसंख्याक आघाडीचे तालुकाध्यक्ष जाकीरभाई शेख, कॉम्रेड बन्सी सातपुते, शिवसेनेचे तालुका प्रमुख बाळासाहेब पवार, प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे यांनी या आंदोलनाला पाठिंबा देऊन आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी खंबीरपणे उभे राहू असा निर्धार व्यक्त केला.
यावेळी तहसीलदार सुधीर पाटील आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद गोरडे यांना निवेदन देण्यात आले, तर झापवाडी येथील प्रकल्प बाधित शेतकरी संजय वाघ यांनी यावेळी सर्वांचे आभार मानलेत। या प्रसंगी शेतकरी मोठ्या संख्येने इथे उपस्थित होते। जय भारत। आज 5 ऑक्टोबर नेवासा काँग्रेसच्या वतीने नेवासा या ठिकाणी आम्ही जाहीररित्या रास्ता रोको आंदोलन पुकारलं होतं। हे रास्ता रोको आंदोलन यासाठी होतं की 1996-97 साली पांढरीपूल MIDCमध्ये साधारणतः आमच्या तालुक्यातील झापवाडी, शिंगवेतुकाई आणि 4 ते 5 गावाच्या जमिनी भूसंपादित झालेल्या होत्या। परंतु ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादित झालेल्या होत्या त्या शेतकऱ्यांना आत्तापर्यंत एक नया पैशाचा कोणत्याही प्रकारचं त्यांनी जी कमिटमेंट केली होती ती आत्तापर्यंत कमिटमेंट 20 वर्ष झाली तरी पूर्ण केलेली नाही। परिणामी या शेतकऱ्यांनी वेळोवेळी उपोषणं केलेली आहेत, आंदोलनं केलेली आहेत, परंतु या शेतकऱ्यांच्या पाठीमागे आजपर्यंत कोणी भक्कमपणे उभं राहिलेलं नव्हतं। म्हणून या शेतकऱ्यांनी स्वतः दिनांक 2 ऑक्टोबर गांधी जयंतीच्या निमित्ताने नेवासा तहसील कार्यालयासमोर उपोषण केलेलं होतं आणि त्या उपोषणाला पाठिंबा म्हणून उपोषण केल्यानंतरही 2 दिवस उपोषण चालल्यानंतर त्या उपोषणाची दखल प्रशासनाने कोणत्याही प्रकारची घेतली नाही। त्या उपोषणाला पाठिंबा म्हणून सरकारला कुठेतरी जाग यावं म्हणून काँग्रेसच्या वतीनं आम्ही आज हे रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे आणि या आंदोलनामध्ये आम्ही आमची भूमिका स्पष्ट सांगितलेली आहे। करण्यात आला ते खरोखर एक शेतकऱ्या बांधवांच्या पाठीशी आम्ही उभा राहण्यासाठी केलेलं आहोत। जी जागा MIDCमध्ये आमच्या शेतकऱ्या बांधवांची गेलेली आहे, प्रकल्पाची त्यांची जी जागा आज त्यांना जे त्यांच्या हक्काची जागा त्यांना देऊन आज त्यांच्यावर भूमिहीनची पाळी आलेली आहेत। स्वतः शेतकरी असताना त्यांना आज जे हे या शासनाने आणि काही जे हे पुढाऱ्या लोकांनी त्यांना भूमिहीन केलं आणि जे हे सर्व शेतकऱ्यांना आज जे त्यांच्यावर जे हे उपासमारीची वेळ आली आहे आणि शेतकऱ्यांना जे हे जेव्हापासून हे सरकार आलं आहे तेव्हापासून शेतकऱ्यावर अन्याय होत आलेला आहे आणि हा पण जे हे अन्याय एक प्रकारचा अन्यायच आहे का आमच्या शेतकरी बांधवांना त्यांचे स्वतःच्या जमिनी जाऊन त्यांचे जे घरातल्या माणसांना नोकरी मिळाली नाही व त्यांना जी जागा शासनाने जे ॲक्वायर केलेली आहे त्या जागेचा मोबदला शासनाने त्यांना दिलेला नाही। तरी मी शेतकरी बांधवांना एक विनंती करून इच्छितो का माझ्या शेतकरी बांधवांनी आज जे माझ्या शेतकरी बांधवांनी काँग्रेस पक्षाचे जे हे भक्कम जे त्यांनी मागं उभा राहावा आणि भविष्यात जे हे काँग्रेस पक्षाचा हाच एक पर्याय आहे जे शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करतो आणि त्या शंकर नाबदे C24 तास नेवासा। या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। स्वप्नाहून सुंदर फर्निचर, विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। समाविष्ट 11 गावांमधील विकास कामांकडे दुर्लक्ष करण्यात येते याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुणे महापालिकेमध्ये आक्रोश आंदोलन करण्यात आले। महापालिकेमध्ये या गावांचा समावेश होऊन 1 वर्ष उलटलंय तरी या गावांमध्ये नागरी सुविधा दिल्या जात नाहीयेत अशी टीका करत महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ पायऱ्यांवरती आंदोलकांनी बैठक मारली। समाविष्ट 11 गावांमधील विकास कामांकडे दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महापालिकेमध्ये आक्रोश आंदोलन करण्यात आले। या 11 गावांचा पुणे महापालिकेमध्ये समावेश होऊन वर्ष झालंय तरीही गावांमध्ये नागरी सुविधा दिल्या जात नाहीयेत, विकास कामं होत नाहीयेत अशी टीका यावेळी करण्यात आली। पुणे महापालिका प्रवेशद्वाराच्या जवळ पायऱ्यांवरती आंदोलक बैठक मारून यावेळी बसले होते। राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार बापूसाहेब पठारे, कमल ढोले पाटील, माजी महापौर दत्ता धनकवडे तसेच सचिन दोडके, रवींद्र माळवंदकर, सुनील टिंगरे, महिला आघाडी शहराध्यक्ष रुपाली चाकणकर आणि गावामधील शंकर खांदवे, दिनकर हरफळे, रोहित राऊत, अतुल दांगट, निवृत्ती बांदल, वसंत कड, सागर हरपळे, भाऊसाहेब डफळ, रुपेश तुपे, संदीप पवार, दीपक बेलदरे, आसिफ बागवान, गणेश खांदवे आदी आंदोलनामध्ये सहभागी झाले होते।
राज्य सरकार तसेच पालिका प्रशासन पदाधिकारी यांच्या विरोधामध्ये यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. 1 वर्षापूर्वी 11 गावं ज्यावेळेला समावेश केली होती त्यावेळेला त्याचा हेतू त्या गावांचा विकास करण्याचा नव्हता हे आज 1 वर्षानंतर लक्षात येत आहे. कारण त्या गावामध्ये नागरी सुविधाचा सगळा बोलबट्टा झालेला आहे. इथं लाईट नाही, पाणी नाही, रस्ते नाही, वीज नाही, या सगळ्या गोष्टी तातडीने त्यावेळेला उपाययोजना करायला पाहिजे. टॅक्सेस गोळा करायला 1 नंबर प्रमाणे राहतात पण सुविधा द्यायला राहत नाही. ज्या वेळेला तुमच्याकडे निवडणुका येणार आहेत म्हणून तुम्ही त्या गावात घ्यायची आणि ज्या वेळेला त्याचा आपल्याला निकाल मिळत नाही म्हटलं की त्या गावांकडे दुर्लक्ष करते. अशा पद्धतीच्या भाजपचा आम्ही निषेध करतो. गावं ज्यावेळी पुणे शहरात आली त्यावेळी त्या ग्रामस्थांना असं वाटत होतं की आपल्या सगळ्या समस्या सुटतील, आपल्याला त्या ठिकाणी चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर, चांगल्या पद्धतीच्या सगळ्या सुविधा मिळतील. परंतु सत्ताधारी भाजपनी भ्रमनिराश केलेला आहे. त्यामुळं आज वर्षपूर्तीला आनंदोत्सव साजरा करायच्याऐवजी या भाजप सरकारचं वर्षश्राद्ध या ठिकाणी करावं लागलेलं आहे आणि हा दिन आम्ही आक्रोश दिन म्हणून या ठिकाणी पाळतोय आणि हा जन आक्रोश सरकारच्या कानावर जाण्यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन केलं. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची सत्ता असताना कुठलंही महानगरपालिकेची हद्दवाढ झाली तर त्या भागाच्या विकासासाठी लागणारा 80% निधी राज्य सरकारने द्यावा आणि उरलेला 20% महानगरपालिकेने द्यावा अशा पद्धतीची तरतूद आहे. परंतु दुर्दैवानं सत्ताधारी भाजपला त्याचा विसर पडलेला आहे. आमच्या राज्याच्या काळात केलेली तरतूद यांनी वापरलेलीच नाहीये आणि त्याच्यामुळं आज या ठिकाणी कुठलंही काम होताना दिसत नाही. वर्ष झालं तरी एकही वर्क ऑर्डर या 11 गावांमध्ये दिलेलं नाही. पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे, कचऱ्याचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, त्या ठिकाणी शिक्षणाचा प्रश्न आहे. डेंग्यूने गावामध्ये अनेक रुग्ण दगावत आहेत. प्राथमिक सुविधा सुद्धा या गावांमध्ये नाहीत आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या गलथान कारभाराचा वर्षश्राद्ध भाजप सरकारच्या या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आलंय. हा आम्ही आज त्यांना आक्रोश करून इशारा देतोय. पण पुढच्या काळात जर त्यांनी या कारभारात सुधारणा नाही केली, विकास कामं सुरू नाही झाली तर भाजपचे मंत्री असतील, पालकमंत्री असतील, पदाधिकारी असतील यांना या भागामध्ये फिरून देणार नाहीत आमचे कार्यकर्ते. कारण शेवट तुम्ही गाव. अमोल उदमले सह हर्षल कोटावदे, C24 तास, पुणे. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. आमदार शिवाजी कर्डिले यांच्या प्रयत्नांमधनं विविध विकास कामांचा भूमिपूजन समारंभ पालकमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते संपन्न. महामार्गामध्ये जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी शेतकऱ्यांसह अकोले ते सोलापूर लॉंग मार्चचं आयोजन. येवल्यामध्ये शिवसेनेच्या वतीनं इंधन दरवाढीच्या निषेधार्थ तहसील कार्यालयावरती काढण्यात आला धडक मोर्चा. आणि सरकारचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं महापालिका प्रवेशद्वारासमोर बसून आंदोलन. दुर्लक्षित समाविष्ट 11 गावांसाठी एकच आक्रोश. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.